हॅलो फ्रेंड्स, आता आपण शिवा या मालिकेचा 7 जानेवारीचा रिव्ह्यू बघणार आहोत. कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं संपदा ही शिवासोबत नेहा आणि आशूच्या लग्नाबद्दल बोलत असते. तेव्हा संपदा म्हणते की शिवा, मला तू सोडून कुणीही, नेहाच काय कुणीही वहिनी म्हणून नको आहे. तेवढ्यात दिव्या बाई आजीला आणि आईला घेऊन येते. लग्न हा शब्द ऐकून शिवाची आई शॉक होते आणि जोरात बोलते, लग्न? तेवढ्यात शिवा आणि शिवाची सर्व टीम त्यांच्याकडे पाठीमागे वळून बघू लागतात. तेवढ्यात बाई आजी पुढे येऊन बोलता की शिवा, अगं काय ऐकतोय आम्ही हे? तेव्हा शिवा बोलते, अगं काही नाही आजी. तेवढ्यात वंदना बोलते की काही नाही काय, संपदाजी बोलले ते ऐकले आम्ही सगळ्यांनी. तेव्हा वंदना बोलते की काय होऊन बसलं हे, माझ्या दुसऱ्या लेकीचा पण संसार असा असावा? तेव्हा बाई आजी बोलते की बाळा, खरंच तिने होकार दिला का गं? तेव्हा बाई आजी बोलते, मला सांग, माझ्या शिवासारखी खरंच आहे का गं ती प्रेमळ? माझ्या लेकराने कसं समद बांधून ठेवलं आहे, अशी आहे का गं ती? त्यावर शिवा बोलते, हे बघ ना आजी, अगं नेहाने होकार दिला आहे लग्नाला, त्यावर आशूने होकार नाही दिला आहे. तेवढ्यात दिव्यामध्येच बोलते, आशूने डिवोर्स पेपरवर साईन दिला आहे, एवढं पुरेसं नाही आहे का? याचाच अर्थ त्याने दुसऱ्या लग्नाला होकार दिला आहे. त्यावर बाई आजी बोलते, डुचकी, तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं आहे? मध्ये मध्ये बोलत असतेच चोंबडी. तेव्हा वंदना बोलते, काय होऊन बसलं हे सर्व? शिवाने आपल्याला काहीतरी करायला हवं ना? तेव्हा बाई आजी बोलते, शिवा मी काय म्हणते, आपण समधेजणं जाऊया ना त्यांच्याकडे जाऊन सर्वांनी रिक्वेस्ट करूया, म्हणजे काहीतरी मार्ग निघेल ना गं. त्यावर शिवा बोलते, हे बघ आजी, मला सगळ्यांची तुमची काळजी कळते, पण मला खात्री आहे की आशू लग्नाला होकार देणार नाही, कारण त्याचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तुम्ही सगळे लोड नका ना घेऊ एवढा. तेव्हा अप्पर बोलतो, शिवा तुला खरंच लोड नाही येते? त्यावर शिवा बोलते, 1% पण नाही, कारण शिवाचं तिच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा दिव्या मनातल्या मनात बोलते, काल रात्री तर ही टेन्शनमध्ये होती, तेव्हा हिला आत्ता हा कॉन्फिडन्स कुठून आला? इकडे भाऊ आणि लक्ष्मण बोर्ड मिटिंगच्या तयारीबद्दल बोलत असतात. तेवढ्यात कीर्ती चहा घेऊन येते. तेवढ्यात कीर्ती आईला चहा देते आणि बोलते, आई आता जरा आपल्याला घाई करावी लागणार आहे. तेव्हा लक्ष्मण काका बोलतात की कसली घाई? तेव्हा कीर्ती बोलते, काका अरे हे आपलं लग्न घर आहे आणि आता आपल्याला खूप सारी धावपळ करावी लागणार, आणि स्पेशल म्हणजे हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार. तेवढ्यात भाऊ बोलतात, कीर्ती आम्ही जरा महत्त्वाचं बोलतो आहे म्हणून तू जरा शांत राहा. त्यावर कीर्ती तरी बोलत असते की आई आपल्याला घाई करावं लागणार आहे, वेळ नाही आहे आणि वेळ कसा जाईल ते कळणारच नाही अगं. त्यावर सीताई बोलते, अगदी बरोबर आहे, आपण बसून आता ठरवू, कामं ठरवून घेऊया, लिस्ट काढून घेऊया. तेव्हा कीर्ती बोलते, आई मी माझी नवीन डिझायनर आहे, तिच्याकडनं चांगला ड्रेस करून घेईल, मागच्या वेळेसचं काही घालायचं नाही आहे मला, मागच्या वेळेसचं नकोच आपल्याला या शुभ कार्यात. तेव्हा सीताई बोलते, बरोबर आहे, या वेळेस आपण सगळं नवीन करूया, आशूचं लग्न झालं आहे हे आपण विसरून जाऊया. तेवढ्यात भाऊ बोलतात, तुम्ही लाख विसराल पण आशूचं काय? तेव्हा सीताई बोलते, म्हणजे? तेव्हा भाऊ बोलतात, आशूने कुठे होकार दिला आहे अजून? तेवढ्यात कीर्ती बोलते, भाऊ आशूने होकार दिलाच आहे, म्हणजे देणार आहे, मला चांगलंच माहिती आहे. तेवढ्यात आशू तिथे येतो. तेवढ्यात कीर्ती आशूला चहा देते आणि बोलते की आशूची चॉईस माहिती आहे मला, आशू होकार देईल, हो ना आशू? तेव्हा आशू बोलतो की ताई मला या विषयावर बोलायचं नाही आता, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मला त्यावर कॉन्सन्ट्रेट करू दे. तेवढ्यात भाऊ बोलतात, बरोबर आहे आशू, मी सुद्धा हेच सांगत होतो हिला. तेव्हा भाऊ आशूशी बोलायला लागतात, आशू बोर्ड मिटिंगची तयारी झाली आहे ना, त्याबरोबर आपण कामगारांना पण भेटणार आहोत. इकडे दिव्या आणि चंदन आईस्क्रीम खात असतात. तेव्हा दिव्या चंदनला बोलते की तू खात का नाही आहेस, माझे तर संपून पण झालं आता. तेव्हा चंदन बोलतो, नाही ठीक आहे, माझी इच्छा नाही. तेवढ्या दिव्या त्याच्या हातातली आईस्क्रीम घेते आणि बोलते, वेडा आहेस का तू, आईस्क्रीमला कोण नाही म्हणतं? तेव्हा चंदन बोलतो, दिव्या एक विचारू? त्यावर दिव्या बोलते, बोलत राहा, मला डिस्टर्ब नको करू. त्यावर चंदन बोलतो, तुला काहीच कसं वाटत नाही का? त्यावर दिव्या बोलते, छान वाटतंय, मस्त आहे आईस्क्रीम. त्यावर चंदन बोलतो, मी शिवाबद्दल बोलतो आहे. तेव्हा दिव्या बोलतो, तिचं काय मध्येच? त्यावर चंदन बोलतो, अगं शिवाच्या आयुष्यात किती काही चालू आहे, तिचं लग्न मोडते, तुला काहीच कसं वाटत नाही? त्यावर दिव्या बोलते, मला काय वाईट वाटणार आहे? हे बघ, मला आधीच माहिती होतं त्यांचं काही वर्कआउट होणार नाही आणि शिवा ही आशूसाठी बनलेलीच नाही आहे. त्यावर चंदन बोलतो, काय बोलतेस तू दिव्या, मी स्वतः पाहिले त्यांना हनीमूनला वस्तीत, प्रेम होतं त्या दोघांचं एकमेकांवर. त्यावर दिव्या हसते आणि बोलते, प्रेम? अरे त्याला प्रेम नाही म्हणत, ती गंडवत होती त्याला. त्यावर चंदन बोलतो, मला नाही वाटत शिवा असं काही करेल. त्यावर दिव्या बोलते चंदनला, तुला का तिचा एवढा पुळका आला आहे?
हां बरोबर आहे, ती तुझी बॉस आहे, पण ती गॅरेजमध्ये, माझ्यासमोर नको. त्यावर चंदन मनातल्या मनात बोलतो की दिव्या एवढी खुश का आहे स्वतःच्या बहिणीबद्दल, हिला काही वाटत का नाही की दिव्याच खरी वाईट आहे. इकडे बोर्ड मीटिंगसाठी शिवा ऑफिसला येते तिच्या जुन्या रूपात आणि आशूही समोरून येत असतो. दोघांची एकमेकांसोबत समोरासमोर टक्कर होते आणि आशू पडणार तेवढ्या शिवा त्याचा हात पकडते आणि त्याला पडण्यापासून वाचवते. आणि शिवाला आणि आशूला मागच्या टायमाला शिवाने जो आशू पडत असताना हात दिला होता ते आठवतं. आशू सावध होऊन पटकन शिवाचा हात बाजूला करतो आणि पडलेली फाईल उचलतो आणि बोलतो, तू इकडे काय करतेस? तेवढ्यात भाऊ तिथे येतात आणि बोलतात, मी बोलवलं आहे तिला. आशू, ती काही तुझ्याशी बोलायला किंवा तुला समजवायला नाही आली ती. तू कदाचित विसरलेला दिसतोय. शिवा आपली बोर्ड मीटिंगची मेंबर आहे, त्याच्यामुळे तू विसरला असेल म्हणून मी तिला बोलवलं आहे. तेव्हा आशू बोलतो, बरोबर आहे. बरोबर आहे, बोर्ड मेंबरने मीटिंगसाठी प्रेझेंट वाटणं गरजेचं आहे, पण शिवाला यातला काही एक्सपिरियन्सच नाही आहे, सो ती काय करणार नाही ते. तेवढ्यात शिवा बोलते, तुझ्या प्रेमात पडण्याआधी मी प्रेमातही पडले नव्हते, तरी पण प्रेम केलं ना. तेव्हा शिवा बोलते, काय तू ओळखलं नाहीस का मला? मी तीच शिवा आहे जिच्याशी तू कधी काळी मैत्री केली होतीस. तिला सांगितलं होतंस तू की तू या रूपात खूप छान दिसतेस, खूप सुंदर दिसतेस, याची आठवण पण तूच करून दिली होतीस मला. तेवढ्यात आशू बोलतो, काय आहे ना भाऊ, मी जातो, माझ्यासाठी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि काय आहे ना, मला भूतकाळात झालेल्या गोष्टींबद्दल चर्चा नाही करायची आहे आणि हा काही टाईमपास नाही, कोणावर किती प्रेम केलं आणि किती काय केलं ते, सो एक्सक्यूज मी, आणि बोलून आशू चालला जातो. आशू गेल्यावर भाऊ शिवाला बोलतात, सॉरी. तेव्हा शिवा बोलते, नाही ठीक आहे भाऊ, उलट मी या रूपात त्याच्यासमोर आली ना, हेच मला खूप भारी वाटतं आहे. आणि तो काहीही म्हणाल ना तरी त्याच्या डोळ्यात मी बघितलं आहे की त्याला सगळं पूर्वीचं आठवत होतं आणि तुम्ही बघा भाऊ, ह्याच रूपात मी त्याला माझ्या प्रेमात पाडणार. भाऊ बोलतात, नक्की पाडशील. आणि शिवा, मला एका गोष्टीचा खूप आनंद झाला की तू अजून हार नाही मानलीस. त्यावर शिवा बोलते, भाऊ, शिवा कधी हारणार पण नाही आणि तिला तिचं प्रेम नक्की मिळेल. इकडे संपदा रॉकीसाठी सँडविच घेऊन येते. तेव्हा रॉकी बोलतो, वाव संपदा, भारी झालं हां सँडविच. तेव्हा संपदा काहीतरी विचारात गुंतलेली असते. तेव्हा रॉकी तिला बोलतो, संपदा कसला विचार करतेस? तेव्हा संपदा बोलते, मला असं वाटतंय की आपलं रिलेशन वर्क नाही होणार आहे, म्हणून आपण आत्ताच थांबूयात. त्यावर रॉकी बोलतो, काय बोलतेस तू हे? तेव्हा संपदा बोलते, सॉरी. त्यावर रॉकी बोलतो, नाही नाही, पण असं का बोलतेस तू? तेव्हा संपदा बोलते, रॉकी तुला माहिती आहे ना डंबोचं आणि शिवाचं काय चालू आहे ते. त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे, त्यांची मैत्री स्ट्रॉंग आहे, आपल्यासाठी ते आयडियल कपल आहेत ना रे. तरीसुद्धा त्यांच्या रिलेशनचं काय चाललं आहे आणि आपलं पण असंच होणार आहे, म्हणून मला ना त्याबद्दल रिस्कच नाही घ्यायची, म्हणून मी तुला बोलते की आपण आत्ताच थांबूया. तेव्हा रॉकी म्हणतो, संपदा जरा शांत हो, मला एक सांग, शिवा आणि आशूचं नातं तुटलं आहे का? नाही ना? आणि शिवाचा कॉन्फिडन्स बघता ती या लवकरात लवकर हार मानणारच नाही. तू बघ यार, शिवा आशूचं मन जिंकेल आणि ते पुन्हा एकत्र येणार. त्यावर संपदा बोलते, असं झालं तर ना, तर मी तुला खूप चॉकलेट्स देईल हां. इकडे ऑफिसमध्ये बोर्ड मीटिंगसाठी सगळे बसलेले असतात. तेवढ्यात शिवाची तिथे एंट्री होते. तेवढ्यात लक्ष्मण काका उभे राहतात आणि बोलतात, भाऊ, आपण ओळख करून देऊया. त्यावर भाऊ बोलतात, तुमची सगळ्यांची ओळख करून देतो, या आपल्या नवीन बोर्ड मेंबर. तेवढ्यात मीटिंगमधले एक जण बोलतं, अच्छा, म्हणजे या आशुतोष यांच्या मिसेस का? तेव्हा शिवा बोलते, मी त्यांची बायको. त्यावर भाऊ बोलतात, आणि देसाईंची सून शिवानी आशुतोष देसाई. आणि सगळेजण शिवाला नमस्कार करतात. तेव्हा बोर्ड मेंबरमधलं एक जण बोलतो, पण भाऊ, याआधी यांनी कधी एखादी मीटिंग अटेंड केली का? एनी एक्सपिरियन्स? त्यावर शिवा बोलते, नाही, मला एक्सपिरियन्स नाही आहे. तेव्हा भाऊ बोलतात, हो, पण अनुभव द्यायला इथे खूप माणसं आहेत शिवा. आणि शिवानी कुठलीही मीटिंग अटेंड केली नसेल तरी शिवा खूप हुशार आहे. आणि खरं म्हणजे मागच्या वेळी आशुतोष एक प्रेझेंटेशन देणार होते प्रेझेंटेशनसाठी, आणि त्या प्रेझेंटेशनसाठी शिवानेच आशुतोषला मदत केली होती आणि ते प्रेझेंटेशन सक्सेसफुलही झालं होतं. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या वेळेस ऐन दिवाळीच्या वेळेस कामगारांनी संप पुकारला होता. म्हणजे अर्थात त्यात त्यांची चूक नव्हती, पण काही समजुतीमुळे झालं होतं.
आणि ते प्रकरण आमच्या आशुतोषनं शिवाच्या मदतीने सगळ्यांच्या समोर आणलं होतं. त्यामुळे आमची शिवा खूप हुशार आहे आणि म्हणूनच ती या बोर्ड मेंबरची मेंबर आहे. आणि मला असं वाटतं की शिवाची आपल्याला नक्कीच मदत होईल. तेव्हा भाऊ शिवाला बोलतात, शिवा तू बस ना, उभी कास. तेव्हा शिवा खाली बसते. तेव्हा आशू उठून वेलकम इन बोर्ड प्रेझेंटेशन शिवा करून आपलं प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो. आशूचं प्रेझेंटेशन संपल्यावर सगळे त्याला एक्सलंट प्रेझेंटेशन म्हणून त्याचं कौतुक करतात. तेव्हा सगळे बोलत असतात की याने चांगलं वर्कआउट केलं आहे आणि त्याचा फायदा आपल्या कंपनीला नक्कीच होईल. तेव्हा सगळे आशूला गुड बोलतात. भाऊ पण बोलतात की आशू. तेव्हा भाऊ बोलतात, आशुतोष कॉंग्रॅच्युलेशन, आणि बोलतात की कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊयात. तेवढ्यात शिवा जोरात बोलते की मला प्रश्न आहे. तेव्हा शिवा बोलते, म्हणजे मी बोललं तर चालेल ना? त्यावर भाऊ बोलतात, असं काय बोलतेस, तुझा तो अधिकार आहे. तेव्हा शिवा बोलते, आशू तू जे बोललास ते चांगलं बोललास, म्हणजे ऐकायलाही चांगलं वाटलं. त्यावर आशू बोलतो, शिवा प्रश्न विचार. त्यावर शिवा बोलते, मला असं वाटतं की ते एक दिवस काम वाढवायची आयडिया चांगली नाही आहे. त्यावर आशुतोष बोलतो, हे बघ शिवा, मी ना स्टडी आणि रिसर्च करून प्रेझेंटेशन केले. त्यावर भाऊ बोलतात, आशुतोष 1 मिनिट, तिला जरा बोलू दे ना. त्यावर शिवा उभं राहते आणि बोलते, म्हणजे यातलं मला सगळं काही कळत नाही आणि समजतही नाही. आता एवढं कळलं की, आणि शिवा 1 मिनिट बोलते आणि वरती बोर्डवर जो पेन ठेवला असतो तो पेन घेते आणि व्हाईट बोर्डवर लिहायला स्टार्ट करते. त्यावर शिवा बोलते, म्हणजे कामगार ना 8 तास काम करतात आणि 1 दिवसाची सुट्टी घेतात. त्यावर शिवा बोलते, आणि आशू तुझं म्हणणं आहे की 7 दिवस 7 तास काम करायचं, म्हणजे झाले 49 तास. त्यावर शिवा बोलते, पण या सगळ्यात कामगारांची सुट्टी कुठे आहे? त्यांच्या सुट्टीचं काय? त्यावर आशू बोलतो, आपण त्यांना त्या बदल्यात लवकर सोडतोय ना. आशू हे बघ, हा 49 तासांचा जो पगार मिळतो ना, त्याच्यापेक्षा कामगार त्यांच्या फॅमिलीबरोबर वेळ घालवतात. तो वेळ खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. म्हणजे 7 तास काम करून ते घरी जाणार, म्हणजे जाण्या येण्याचा प्रवास, आणि घरी गेल्यावर काही काम असेल तर, मुलं असतील तर अभ्यास असेल मुलांचा, मुलं खेळायला म्हणतील, काही ना काही काम करून माणूस जेवून लगेच झोपून जाणार, आणि हे तो रोज करणार. यामध्ये त्यांना त्यांचा वेळच नाही मिळणार. ते ज्यांच्यासाठी एवढं काम करून पैसे कमवत आहे आणि त्यांच्यासोबतच त्यांना हा वेळ घालवता नाही आला तर त्या पैशाचा काय उपयोग? त्यावर आशू बोलतो, मग कंपनीचं काम कसं चालेल ना, असं चालून होत नाही. त्यावर शिवा बोलते, मग तू एक काम कर, 7 तासाचं 10 तास काम कर ना. त्यावर आशू बोलतो, त्याने काय होईल? अरे तुझं काय म्हणणे आहे, 7 दिवस 7 तास काम, मी म्हणते 10 तास 5 दिवस काम, झाले 50 तास. 1 तास अधिक होतोच आहे ना, म्हणजे 10 तास काम करून 5 दिवस करायचं, 2 दिवसची सुट्टी घ्यायची. मी तुम्हाला खुशी खुशी लिहून देते, कामगार हे स्वखुशीने करेल आणि त्यांना खूप आनंद पण होईल. त्यावर आशू बोलतो, शिवा पण काय आहे ना, प्रोडक्शन असं चालत नाही. त्यावर शिवा बोलते, आपण चालूया ना, आपण करू 10 तास काम आणि 2 दिवसाची सुट्टी देऊ. त्यावर लक्ष्मण बोलतो, पण शिवा आपल्याला कामगारांशी बोलावं लागेल ना, ते मान्य करतील का? त्यावर शिवा बोलते, करतील ना, आनंदाने करतील, खरंच सांगते. तुम्हाला माहिती का, आमच्या वस्तीत जेव्हा कामगार येतात ना काम करून, तेव्हा त्यांची मुलं त्यांना आनंदाने मिठी मारतात ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा सर्व थकवा गेलेला असतो. आमच्या शेजारच्या काकू आहेत ना, जेव्हा त्यांचा नवरा घरी येणार असेल ना, तर गाणं म्हणत म्हणत स्वयंपाक करतात आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला पण जातात, बागेत बसायला जातात. आणि तुम्हाला सांगू का, हा बागेत जाऊन बसायचा जो आनंद आहे ना, तो मोठ्या ट्रिपपेक्षा पण भारी आहे. त्या आनंदासाठी सुट्टी खूप महत्त्वाची आहे. हे बघा, मला यातलं फारसं काही कळत नाही, पण मी ज्या लोकांमध्ये वाढली त्यांचा आनंद मला कळतो. त्यांचा आनंद 1 तास कमी काम करण्यात नाही आहे, तर त्यांचा आनंद 2 दिवस आपल्या फॅमिलीसोबत घालवण्यात आहे. त्यावर नेहा बोलते, प्रपोजल छान आहे, आपण त्याचा विचार करायला हरकत नाही. त्यावर आशू बोलतो, विचार काय करायचा त्यात, माझं प्रेझेंटेशन झालं आहे, माझं प्रेझेंटेशन तयार आहे. त्यावर शिवा बोलते, पण मीटिंगमध्ये आपण बदलू शकतो ना. त्यावर आशू बोलतो, शिवा याच्यासाठी काही कारणं आहेत. त्यावर शिवा बोलते, पण माझं म्हणण्यामागे काही इमोशन्स आहेत. आपण बिझनेस करतो आहे, पण बिझनेस चांगला होण्यासाठीच हा पर्याय आहे. त्यावर आशू बोलतो, शिवा तुला काही कळतं का? त्यावर शिवा बोलते, मला जेवढं कळतं तेवढं सांगितलं मी. त्यावर आशू बोलतो, हे बघ शिवा, तू माझं ऐक, असा ब्रेक घेऊया आणि पुन्हा रिझ्यूम करूया. आणि सगळे
उठतात आणि सगळे उठतात आणि चालले जातात. तेव्हा आशू आणि शिवा एकमेकांकडे बघतात आणि तिथेच एपिसोड संपतो.